गोणगाव चिमुकली अत्याचार प्रकरणी स्थानिक शिवसेना आमदार किशोरप्पा पाटील हे निष्क्रिय ठरल्याचा आरोप कालच्या भाजपच्या पत्रकार परिषदेत केला गेला आहे. काय सांगा? नमस्कार. कालची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेवर आम्हाला उत्तरही द्यायचं नव्हतं, पण जी लोकांमध्ये जी जनतेमध्ये ती नाराजी झाली की यांनी जे काल जी पत्रकार परिषद घेऊन आमदार साहेबांवर निष्क्रियतेचा त्यांनी हे केलेला आहे, ठपका लावलेला आहे, ते उत्तर देण्यासाठी आम्ही काही बांधले नाही. पण आम्ही एक जनतेला त्या केस कुठपर्यंत आलेली आहे, ती केसची काय सत्यता आहे ते सांगण्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या पत्रकार परिषदेसाठी आमचे भडगाव तालुक्याचे दोघी तालुका प्रमुख, भडगाव शहराचे दोघी शहर प्रमुख, नगराध्यक्षपदी प्रदीप मालचे आणि सर्व सन्मान्य नगरसेवक या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित आहेत. ती काल जी पत्रकार परिषद घेतली, माननीय भाजपचे स्वतःला नेते म्हणणारे अनिल भाऊ वाघ यांनी जी पत्रकार परिषद घेतली, त्या पत्रकार परिषद मध्ये त्यांनी म्हटलं की आमदार साहेब या केसमध्ये निष्क्रिय ठरले बा. असं मी त्यांना एकच सांगू इच्छितो की ती केस ऑलरेडी न्यायालयीन प्रक्रियेत चालू आहे. न्यायालयीन प्रक्रियेत तुम्ही पंतप्रधान असू द्या का मुख्यमंत्री असू द्या, त्या कोणालाच त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करता येत नाही. जोपर्यंत आपण चार्जशीट दाखल होईपर्यंत आपला हस्तक्षेप चालतो. एकदाच चार्जशीट दाखल झाला का तिथं कुठलाही हस्तक्षेप चालत नाही. आणि राहिला त्यानंतर त्या विषय त्या कुटुंबाला आर्थिक मदत असेल किंवा त्या कुटुंबाला रक्षाबंधनासाठी आमदार साहेबांची कन्या माननीय प्रियाताई या दरवर्षी रक्षाबंधनासाठी त्या कुटुंबाच्या भेटीसाठी जातात आणि त्यांचा सर्व त्या कल्याणीच्या भावाचा सर्व खर्च आमदार साहेबांची कन्या यांनी दत्तक घेतल्यासारखा सर्व खर्च, शिक्षणाचा खर्च ते करत आहेत. त्याच्यामुळे यांनी काही टीका केली, आमदार साहेब निष्क्रिय. आता न्यायालयीन प्रक्रियेत कोणीच पंतप्रधान राहो का मुख्यमंत्री राहो कोणीच काही करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे काल केलेले जे हे आहेत आरोप आहेत ते पूर्णतः निष्क्रिय आहे. त्यांचे आरोप निष्क्रिय आहे. त्यांच्या कालच्या आरोपात असं त्यांनी असं म्हटलंय की सदर प्रकरण हे जलद गती न्यायालयात आहे का? त्यात त्यांनी असं म्हटलंय की विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती प्रत्यक्ष आहे का, की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय स्टंट केला जात आहे, असे आरोप करण्यात आले. काय सांगा? मी त्यांना एकच सांगू इच्छितो की राजकीय स्टंट कोणत्या बाबतीत करता? ते चिमुकलीवर बलात्कार झाला तुम्ही त्या गोष्टीला राजकीय स्टंट म्हणता. ही त्यांना त्यांच्या तोंडावरून असे शब्द यायला नको की ज्या गोष्टी एक चिमुरडीवर बलात्कार झाला त्या विषयावर जर आपण राजकारण करू, आपल्यापेक्षा नीच कोणीच नाही, असे त्यांच्या मुखातून काल शब्द आले की त्या आमदार साहेबांनी त्या गोष्टीत राजकारण केलं बा. असं त्या गोष्टीत राजकारण कोणतंच नाही. उलट त्या बाबतीमध्ये आता तुम्हाला मी दाखवतो, उज्ज्वल निकम साहेब स्वतः ते जे समाजाचं जे आहे ते समाजाची कमिटी आहे त्याच्यासोबत उज्ज्वल निकम साहेबांचा फोटो आहे आणि त्या केसमध्ये उज्ज्वल निकम साहेब हे 100% त्या वकील आहेत. म्हणजे आपलं म्हणणं आहे की सदर जो खटला आहे तो जलद गती न्यायालयात चालू आहे. हो. आणि त्यात विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती देखील केलेली आहे. आणि त्याच्यात साक्षी म्हणून आता गोणगावचे सरपंच असतील राहुल पाटील यांची साक्षी झालेली आहे. आणि त्याच्यात 2 लहान मुलांची साक्षी आहे, एक 12 वर्षाचा मुलगा आहे, 9 वर्षाची मुलगी आहे. या दोघांची साक्षी बाकी आहे. ते साक्षी 2दा गेल्या असताना तिथं काही बोलत नाही, त्याच्यामुळे ते खटला थोडा स्लो चालू आहे. त्यांची साक्षी ज्या टायमाला कोर्टात रेकॉर्ड होईल त्याच्या पुढे तो जास्त जलद गतीने पुढे चालेल. आपल्या म्हणण्यानुसार प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हो, प्रकरण साहेब काही करू शकत नाही न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे. हो. पण तरी पण कालच्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं गेलं की त्यांनी पुन्हा पीडितेला न्याय नाही मिळाला तर जन आंदोलनाचा इशारा दिलाय. माझं त्यांना एकच म्हणणं आहे, आता त्या गोष्टीला 4 वर्ष होऊन गेले, 3-4 वर्ष तुम्ही त्या पीडितेच्या घरी तरी गेलाय का? जन आंदोलनाच्या गोष्टी करता तुम्ही आजपर्यंत त्या पीडितेच्या घरी भेट द्यायला तुम्ही गेले का? भाजपचे नेते म्हणता स्वतःला, त्यांचे नेते तरी गेले का त्या पीडितेच्या घरी काहीतरी मदत करायला म्हणा, काही या गोष्टी करायला म्हणा, तिथं आर्थिक मदत करायला? 4 वर्षासाठी जन आंदोलन कसं करता तुम्ही? गृहमंत्री तुमचा ठीक आहे महायुतीची सत्ता आहे, पण गृहमंत्री त्या टायमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, आता बी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहे. तुम्ही एकतरी निवेदन दिलंय का तुमच्या पक्षाच्या वतीने की या बडगावच्या कल्याणीला न्याय मिळावा, जलद गतीने फास्ट ट्रॅक कोर्टात जावा? तुम्ही काय आंदोलनाच्या गोष्टी करता? पुणे जिल्ह्यातील जे भोर प्रकरण झालं तिथे लवकरच निकाल दिला गेला व आरोपीला शिक्षाही झाली. त्या प्रकरणी आप्पासाहेबांनी आपल्या स्थानिक आमदारांनी विधानसभेत आवाज उठवला आणि असं कालच्या पत्रकार परिषदेत आरोप केला गेला आहे. काय सांगा? ते भोरचे जे प्रकरण होतं ते न्यायालयाने तांत्रिक बाबी तपासून त्या विषयावर जिल्हा सत्र न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे.
तसंच आपली जेव्हा घटना झाली तेव्हा बी आप्पासाहेब विधान भवनातच होते. आप्पासाहेबांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणं करून विधान भवनात आवाज उठवला त्यावेळेस. त्याच्यानंतर आता ती गोष्ट न्यायप्रविष्ट इथं बी लवकरच आपण आशा बाळगतो की न्यायालय तांत्रिक बाबी तपासून लवकरच निर्णय देईल.